नाना पटोले असं म्हणतात की जशी विदर्भात बोंडअळी येते तशी महाराष्ट्राच्या अर्थ खात्यावरती ही गुलाबी अळी आहे म्हणून। नाना पटोलेच्या पक्षात नाना पटोलेला काय इज्जत आहे आम्हाला माहित आहे। त्यांच्यात पक्षातले नेते त्यांच्याबद्दल काय बोलतात, काय त्यांना ते मान सन्मान आहे हे माहित आहे। बोंडअळी खरं नाना पटोले काँग्रेसमधली आणि निवडणुकीच्या नंतर या बोंडअळीला किंवा निवडणुकीच्या पूर्वी या बोंडअळीला आम्ही नाही काँग्रेसमधलेच लोक फवारा मारून गायब करून टाकतील अशी फवारणी त्यांच्या पक्षातून चालू झालेली आहे। कदाचित ते निवडणुकीच्या आधीही ती बोंडअळी गायब होईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आज जनसन्मान यात्रेचा दुसरा दिवस आहे, परंतु अजित पवार यांच्या संपूर्ण या जनसन्मान यात्रेवरती टीका टिप्पणी खूप मोठ्या प्रमाणात होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या टीका टिप्पणीला जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष असलेले सूरज चव्हाण यांनी जोरदार या सगळ्या गोष्टींना जे आहे आरोपांना जे आहे ते प्रत्युत्तर दिलेलं आहे। जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकडी, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।